अगोदरपासूनच तुझं असं आहे का? मला असं जाणवत नव्हतं की मी सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. एक शोल्डर्स अप आणि एक शोल्डर्स असा डाऊन. लग्नाच्या अगोदर होती का अशी? मला त्यामुळे मी लग्नाचा विचार कधी करत नव्हते. एज्युकेशन किती झालंय, माझं शिक्षण किती झाले. नमस्कार सर्वांना. तर सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवस झालं, खूप दिवसापासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता. तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया. आणि बरेच दिवस झालं मी काय असं तुमच्याशी ब्लॉग पण नाही टाकला, म्हणजे शेअर पण नाही केला. तर त्यामुळे म्हटलं चला करूया. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहेत की दरवेळेस मी एकतर आमच्या फॅमिलीविषयी बोलते, कांचनविषयी बोलते, तर असं असतं. मग तुमचे खूप प्रश्न येतात ते फक्त माझ्याविषयी असतात, माझ्याशी रिलेटेड असतात. आणि त्यासाठीच म्हटलं आज फक्त माझ्याविषयी बोलूया. तर त्याविषयीच मी आज बोलणार आहे. आणि व्हिडिओ काही लांबवणार वगैरे नाही. जे काय असेल ते लवकरच मी सांगणार आहे. आणि जे काही माझ्याशी रिलेटेड आहे ते मी सांगणार आहे. म्हणजे आता बऱ्याच कमेंट येतात आणि त्या कमेंटवरूनच मी ठरवलं की चला व्हिडिओ बनवूयाच. तर आता माझ्याविषयी बोलायचं म्हणलं ना, मला असं शब्द शोधावे लागतात काय बोलायचं ते. तर आता तुमचा प्रश्न होता की मी अगोदरपासूनच अशी आहे का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि बऱ्याच वेळा तो विचारला पण जातो की मी म्हणजे आता मी जेव्हा बाहेर वगैरे जाईल ना, रस्त्याने वगैरे कुठं जात असली ना, तरी पण हा प्रश्न विचारला जातो की अगोदरपासूनच तुझं असं आहे का? आणि आता तुम्ही यूट्यूबला वगैरे पण आणि इंस्टाला, फेसबुकला पण कमेंट येतात की तुम्ही अगोदरपासून असेच आहात का? तर मला पण एक्झॅक्टली काय माहिती नाही अगोदरपासून, पण जसं मला कळत आहे ना तसं मी अगोदरपासूनच जन्मताच असे आहे. म्हणजे आता माझ्या सासूबाई, आत्या वगैरे म्हणतात की अगोदर असं नव्हतं. म्हणजे मग त्यामुळे ते बॉडीमध्ये काही चेंजेस असेल तर लहानपणी आपल्याला दिसून येतं. तर मग आमच्या आत्यानेच मला म्हणजे आंघोळ वगैरे घातली. आणि आम्ही लहानपणापासूनच आत्यापाशी आहोत, सासूबाईपाशी माझ्या. म्हणजे आज आमच्या सासूबाई आहेत ना, त्यांना मंगेवाडीमध्ये दिले, पण त्या त्यांच्या माहेरीच राहिल्या, चिकमौधमध्येच. कारण माझे पप्पा आणि माझे चुलते होते ना, ते लहान होते आणि लहानपणीच त्यांचे वडील वारले होते. मग त्यामुळं असं आत्या तिथं राहिल्या होत्या त्या दोघांसाठी. त्यामुळे आम्ही लहानपणापासून आत्यापाशीच आहोत. आणि त्यामुळे आम्हाला जास्त करून त्यांचीच सवय आहे, आत्यांचीच. मग मी आत्यांना पण विचारते प्रत्येक वेळेस, मी अशीच आहे का, मी अगोदरपासूनच अशी आहे का, असं विचारत असते. मग त्या म्हणतात नाही तसं नाही, तू अगोदर तशी नव्हती, अगोदर छान म्हणजे होती, व्यवस्थित होती, असं सांगतात. पप्पा बी सांगतात, आई पण सांगते. पण मला तरी कळतंय ना तसं 5वी 6वीपर्यंत तरी मला काय असं जाणवत नव्हतं की मी सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. मी सगळ्या मुलींसारखी होते, माझ्या मैत्रिणींसारखी होते. असं काय मला वाटत नव्हतं की मी सगळ्यांपेक्षा वेगळे आहे, असं म्हणजे कधी जाणवलंच नाही. 6वी 7वीपर्यंत तरी. मग 8वीपासून आहे ना, ती माझी ग्रोथ ना तिथं स्टॉप झाली. आणि मग तिथून पुढे माझी ग्रोथ वाढलीच नाही, असं झालं. मग तिथून तो डिफरन्स दिसून यायला लागला. एक शोल्डर्स अप आणि एक शोल्डर्स असा डाऊन होता. म्हणजे आता तुम्ही बघतायच. आणि मग ते पाठीमागं पण तसं झालं. ते मग मला आठवतंय असं ना, 8वी 9वीपासूनच आहे. आणि ही जी माझी ग्रोथ आहे ना, ती 7वीपर्यंतच वाढलेली आहे. तर असं आहे, असेल जन्मताच असेल आणि कदाचित ते दिसून आलं नसेल, असं पण असू शकतं. तर असं मग जेव्हा मी 8वीला गेले, 8वी 9वी 10वी, मग तिथून माझी काही ग्रोथ झालीच नाही. मग तेव्हा म्हणजे हे जास्त दिसून यायला लागलं. तर असं झालं. त्यामुळे मग मी अगोदरपासूनच अशी आहे. माझी तब्येत पण अगोदरपासूनच अशी आहे, ना कमी झाली ना वाढली, ती कंटिन्यू त्याच रेंजमध्ये आहे. माझं वजन पण आणि माझी उंची पण. तर असं आहे. त्यामुळे मी अगोदरपासूनच अशी आहे. आता बऱ्याच वेळा विचारलं जातं की लग्नाच्या अगोदर होती का अशी, मग लग्नाच्या नंतर अशी झाली का? मग लग्नाच्या अगोदर अशी नसेल, त्यामुळे मग लग्न झालं असेल. तर असं काय नाही, माझ्या लग्नात पण मी अशीच होती. आता तो अल्बम मी तुमच्यासोबत शेअर करेन, आणि मला वाटतं शेअर केला आहे, आपल्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही बघा. नाहीतर आम्ही गावी गेलो ना, माझ्या लग्नातले फोटोज तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर मी लग्नात पण अशीच होती. आणि असं असतानाच
आमच्या भावाने मला ॲक्सेप्ट केले. असं झालंय. मग लग्नात तर आमच्या भरपूर माणसं आली होती, खूप गर्दी होती हे बघण्यासाठी की मुलगी असे मग मुलगा कसा असेल. सगळ्यांचा तर हाच डाऊट होता की मुलगा पण तिच्यासारखाच असेल. ती दिव्यांग आहे त्यामुळे मुलगा पण तसंच असेल. त्यामुळे बऱ्याच जणांना ही क्युरिओसिटी होती की सारिकाचं लग्न जमलंय, सारिकाचं लग्न जमलंय. तर आमच्या बॅचमध्ये ना पहिल्यांदा आमची जी 10th स्टँडर्डची बॅच होती गावातली, तर त्या बॅचमध्ये ना माझं पहिल्यांदा लग्न झालं होतं आमच्या वर्गातल्या पूर्ण. मग सगळ्यांना आश्चर्य वाटतं की त्या मुलीचं लग्न झाले जे लग्नाविषयी कधीच वर्गात बोलली नाही किंवा कुठंच बोलली नाही लग्नाविषयी, की माझं असं असेल, मग लग्न झाल्यावर असं असेल. लग्नाचा कधीच विषय मी काढला नाही किंवा कोणासोबत लग्नाविषयी काही बोलली पण नाही, कारण माझ्या डोक्यात होते की माझं काही लग्न होणार नाही. त्यामुळे मी लग्नाचा विचार कधी करत नव्हते, असं होतं. आणि मग त्यामुळंच सगळ्यांना धक्काच बसलेला की सारिकाचं लग्न जमले, सारिकाचं लग्न झाले. आणि मेन म्हणजे माझ्यासाठी पण हा म्हणजे धक्काच बसण्यासारखं होतं की हा माझ्यासोबत लग्न करायला कोणीतरी तयार झाले. त्यामुळे मग आता माझ्या लग्नाची स्टोरी आपल्या चॅनलवर आहे ऑलरेडी आणि त्याला खूप छान रिस्पॉन्स पण येतोय आणि तुम्ही बघत पण असाल किंवा बघितली असेल, आणि नसेल बघितली तर नक्की जाऊन बघा. तर त्यात मी सांगितलंय माझं लग्न कसं जमलं ते. आणि मग त्यामुळे 12वीत असताना माझं लग्न झालं होतं. तेव्हा माझ्या मनात असं लग्नाचं काही नव्हतं, म्हणजे लग्न म्हणजे काय असं गोलच नव्हतं लाईफमध्ये लग्न करायचं किंवा काय असं. त्यामुळे माझं शिक्षणावरच ध्यान होतं, शिक्षणच करायचं, शिक्षणच घ्यायचं असं होतं. म्हणजे एक असं स्पेसिफिक काही ध्येय नव्हतं की हे करायचंच आहे असं नाही. मग आपलं माझं शिक्षणच चालू होतं 11वी 12वी. मग शिक्षण आता हां सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरा प्रश्न म्हणजे माझं एज्युकेशन किती झालं आहे, माझं शिक्षण किती झाले. तर म्हणजे 10वीपर्यंत मी शाळा इथं शिकले चिकमोहमध्ये. आमचं गाव चिकमोहमध्ये आहे आणि बरेच वेळा हे पण विचारलं जाते की तुमचं गाव कोणतं. तर चिकमोहद आमचं गाव आहे. मग 10वीपर्यंत चिकमोहदमध्ये आहे आमच्या शाळा, पण तिथून पुढे नव्हती. आता झाली 11वी 12वीपर्यंत, पण आमच्या वेळेस तिथं नव्हती शाळा. मग नंतर 11वी 12वीला मी पंढरपूरला गेले होते शाळेला ॲडमिशन टाकलेलं. आणि फर्स्ट टाईम मी फॅमिली सोडून गेले होते, जे की मी सुट्टीला सुद्धा कुठे जात नव्हते. आता बऱ्याच वेळा उन्हाळ्यात सुट्टीला वगैरे मामाच्या गावी जातात, इकडे जातात, पण मी सुट्टीला सुद्धा कुठं गेले नव्हते. मग फर्स्ट टाईम माझ्यासाठी तो वेगळा अनुभव होता की ह्याला जायचं, हॉस्टेलवरती राहायला जायचं असं होतं. आणि हॉस्टेलमध्ये पण ॲक्सेप्ट करताना पण मीच एक दिव्यांग व्यक्ती होती आमच्या हॉस्टेलमध्ये. त्यामुळं त्यांनी पण बरेच प्रश्न विचारलेले की हिला चालता येतं का, स्वतः कामं करू शकते का, येतंय का व्यवस्थित. तर असं मग ते क्लिअर केलं, हो येतंय तिला सगळं येतंय असं तसं. मग तेव्हा त्यांनी मला ॲडमिशन दिलं होतं हॉस्टेलमध्ये. मग खूप भीती वाटत होती. हे आपल्या मैत्रिणींची तर काय सवयच होती ज्या की बालपणापासूनच माझ्यासोबत होत्या. पण आता कॉलेज म्हटलं की नवीन मैत्रिणी, मग कसं करायचं, तो एक मोठाच प्रश्न होता. आणि जेव्हा मी कॉलेज बघायला गेले, म्हणजे आईला सोबत घेऊन गेले होते, कारण मला तर कधी एकटीला जायची सवयच नव्हती. आणि त्यात पहिल्यांदा बाहेर गेले होते, गाडीवर वगैरे जायचो आम्ही इकडे तिकडे कुठे पण असं पहिल्यांदा आई पप्पांना सोडून राहायचं ना, म्हणजे विचार करूनच मला कसं तरी वाटायचं ते. पण पर्याय नव्हता. तर येऊन जाऊन काय मग ते मला पॉसिबलच नव्हतं रोज यायचं जायचं. त्यामुळे मग पप्पांनी निर्णय घेतला की चला ठीक आहे तिथंच टाकूया. मार्क्स पण मला छान पडले होते 10th स्टँडर्डला. तर मला वाटते 78% मार्क्स होते. आणि म्हणजे मला तर ते छानच वाटलेले आणि घरच्यांना पण चांगले वाटलेले. तर गाड्यांचा आवाज भरपूर येतोय, तुम्ही जरा समजून घ्या. मग नंतर हॉस्टेलवर पहिल्यांदा कॉलेज बघायला गेले होते, तर तो कॉलेजचा तेवढा एरिया बघूनच मला ना खूप भीती वाटली होती. म्हणजे एवढं मोठं कॉलेज आहे, मी कसं जाणार, कसं हे करणार. तर त्यामुळेच ना
खूप भीती वाटत होती मला. मी म्हणजे दरवेळेसच बोलते, पण कसं होतं माझं कॅमेरा इथं असतो, मी तिथं बघत असते किंवा कधी तिथं बघते इथं कॅमेरा, तर समजून घ्या असं इकडं असं होऊन जातं. तर मग ते कॉलेज बघूनच मला ना खूप म्हणजे खूप भीती वाटायला लागली होती की एवढं मोठं कॉलेज आहे आणि मी कसं करणार, आणि बरोबर रस्ता होता पुढं, रस्ता कसा मी ओलांडणार, असं मला खूप टेन्शन आलं होतं. 2-3 वेळा कॉलेजला व्हिजिट केली फॉर्म भरण्यासाठी. मग फॉर्म भरला, मग माझं नाव आलं तिथं आणि हॉस्टेलच्या लिस्टमध्ये पण माझं नाव आलं. मग घरचे सगळे पप्पांचा एकट्याचा डिसिजन होता, आई तर काय नकोच म्हणत होती. मग नंतर मी कॉलेजला राहायला गेले. मग तिथं पण आपल्या जुन्या मैत्रिणी नव्हत्या आणि ते नवीन मैत्रिणी म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या गावच्या आलेल्या. पहिल्या दिवशी तर काहीच करमलं नाही मला तर कॉलेजमध्ये, असं झालं. आणि मेन म्हणजे काय झालं, आम्ही सगळे 11वीला होतो, 11वी सायन्सची बॅच. तर 11वी सायन्समध्ये A डिव्हिजनमध्ये होतो. तर त्या सगळ्या मुली ना वरच्या फ्लोअरला होत्या आणि मी होते ते खालच्या फ्लोअरला होते. म्हणजे मी दिव्यांग असल्यामुळे ते रेक्टर मॅडम म्हटले की तुला वरच्या फ्लोअरमधली रूम नाही देता येत आणि तुला पायऱ्या वगैरे उतरताना त्रास होऊ शकतो. मग तरी पण म्हटलं मला आता कसं आपल्या ज्या बॅचच्या मुली आहेत अभ्यास वगैरे करायला सोपं जातं, त्यामुळे मॅडमला खूप रिक्वेस्ट केली आणि रिक्वेस्ट करून मग मी पण त्या रूममध्ये शिफ्ट झाले. तर आम्ही 9 जणी होतो. तर खूप छान, म्हणजे परत त्यांच्याशी माझी खूप छान मैत्री झाली तेव्हा. आता त्या कुठून मला बघत असतील, त्यातल्या थोड्याफार काही संपर्कात आहे, थोड्याफार काही संपर्कात नाही. तर खूप जीव लावला होता असा आम्ही सगळ्यांनी एकमेकींना, म्हणजे एकदम फॅमिली झाली होती आमची. जेव्हा हॉस्टेलमध्ये यायचं तेव्हा मला खूप भीती वाटत होती, पण जेव्हा हॉस्टेलमधून जायचा विचार करत होते ना, तेव्हा खूप वाईट वाटत होतं की एवढ्या सगळ्या मैत्रिणींना जाऊन सोडायचं, असं म्हणजे खूप वाईट वाटत होतं. मग असं आमचं खूप एकमेकींशिवाय आम्ही राहूच शकत नव्हतो. मी सुट्टी जरी असली ना तरी आम्ही सुट्टी जायचं कॅन्सल करायचं, राहू दे आज आपण इथंच एन्जॉय करू, इथंच राहूया, रूमवरतीच राहूया. तर असं झालं. मग नंतर 11वी-12वी माझं झालं शिक्षण पूर्ण. 11वी-12वी तर आता मी आतमध्ये आलेले आहे, म्हणजे बाहेरच्या रूममध्ये करत होते, तर तिथं खूप आवाज येत होता बाहेरचं वगैरे, त्यामुळे म्हटलं चला आतमध्येच जाऊन बनवूया व्हिडिओ. तर हॉस्टेलमध्ये होते, हॉस्टेल कसे होतो आपण, आता तिथून पुढे कंटिन्यू करूया. मग नंतर KVP कॉलेज पंढरपूरला माझं 12वी झालं, 11वी-12वीपर्यंत. आणि मग तिथून मग म्हणजे 11वीत असतानाच माझं लग्न जमलं होतं. 11वीच्या म्हणजे वार्षिक परीक्षेच्या अगोदरच आमच्या लग्नाची सुपारी फुटली होती, लग्न जमलेलं. मग ते 12वी होईपर्यंत आम्ही थांबलो होतो. कसं आहे, एकदा 11वीत लग्न झालं की परत मग 12वी तर होणारच नाही. म्हणजे आपण ठरवतो लग्न झाल्यावर शिकायचं, पण कसं होतं लग्न झाल्यावरती शिकायची इच्छाच राहत नाही, म्हणजे माझ्या बाबतीत असं झाले. मग पप्पा म्हटले की 12वी नंतर लग्न करूया. तर ठीक आहे म्हटलं. मग आमचे आहो पण म्हटले ठीक आहे. त्यामुळे मग 1 वर्ष आमचं लग्न जमलेलं होतं, म्हणजे आम्ही फोनवरती बोलत वगैरे होतो एकमेकांना. तर 12वी नंतर माझं लग्न झालं. मग लग्न झालं 12वी नंतर. तर ज्या सासूबाई आहेत ना त्याच माझ्या आत्या पण आहेत आणि त्यांच्यामुळेच आमचं म्हणजे लग्न जमलं. मग माझं 12वी नंतरचं जे शिक्षण होतं ग्रॅज्युएशनपर्यंतचं, ते आम्ही इथंच केलं. म्हणजे लग्न झाल्यावरती मी येऊन जाऊनच केलं होतं ते. मग STने जायची खूप भीती वाटत होती, पण जायला तर लागत होतं. मग माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते मी लग्न झाल्यानंतर केलं. तर झालं. मग माझं जे काही एज्युकेशन आलं ते तुम्हाला समजलं असेल. तर मी माझं BA झाले इंग्लिशमधून. मग BA इंग्लिशमधून झाले. मग बाकी मी स्पर्धा परीक्षा वगैरे मग दिल्या, रेल्वे भरतीची एक्झाम जी की हँडिकॅप्ड व्यक्तींसाठी होती ती पण दिली. अशा बऱ्याच मी पण परीक्षा वगैरे दिल्या. पण कसं आहे, जॉब करायची माझी काही इच्छा नव्हती सुरुवातीपासूनच. माझं काय असं मत नव्हतं जॉब करायचं वगैरे अगोदरपासूनच, कारण मी जास्त वेळ नाही बसू शकत असं होतं. आणि जरी जॉब भेटला तरी कसं व्हायचं, असणार आहे गोष्ट ती
10 ते 5 असं वाटायचं मला. त्यामुळे मग मी जॉब वगैरे करायचं माझ्या काही एवढं मनात नव्हतं. तर असं झालं. मग नंतर परत माझं टॅलीचं पण केलं, जे की माझं जस्ट आता झालंय टॅली माझं इथं आल्यावर सांगते. काय झालं कसं झालं असं झालं म्हणून तिथनं मला वाटलं की असं झालं म्हणून म्हटलं कसं झालं. तुम्ही दोघे जण तिकडे बोलायला लागला म्हणून मी इकडे आली. तर कांचनची मैत्रीण आली होती आणि त्या दोघी जण पलीकडे बोलायला लागल्या होत्या म्हणजे बाहेर. मग त्यामुळे म्हटलं इकडे व्हिडिओ करा. तर आता ती गेल्यावर बघायला आली काय करताय वरून काय झालं म्हणून. मग इथं आल्या माझं आता टॅलीचं झालंय सांगलीमध्ये. टॅलीचं पूर्ण केलंय मी. आणि मग बाकी जॉब करायचं तर ह्यांनी नको म्हणते जॉब करायला, कारण त्यांना माहिती आहे माझी रोजची सिच्युएशन. 1 तासाच्या वर मी जास्त बसू शकत नाही, जास्त पाठ पण दुखते. त्यामुळे मी जॉब पण नाही करत. आणि बाकी मग विषय म्हणजे परीक्षा वगैरे द्यायचा पण काही विषय नाही. सुरुवातीला दिल्या ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 1-2 वर्ष दिल्या, पण परत काय मी त्यात काय केलं नाही. आता पण मी काय जास्त त्याविषयी नाही करत. मग माझं एज्युकेशन समज आणि मी अगोदरपासूनच असे एक आहे पण तुमच्या लक्षात आलं असेल. आणि माझं एज महत्त्वाची गोष्ट. तर आता दुसरं म्हणजे माझं एज किती आहे. तर माझं एज मला वाटले 30 आहे सध्या चालूला. रनिंग 30 आहे मला. आणि म्हणजे मला एक भाऊ आणि एक बहीण आहे. तर असं आहे, एक भाऊ आणि एक बहीण आहे. आणि बऱ्याच वेळा हे बी विचारलं जाते की मग तू अशी आहे, मग तुझे बहीण भाऊ तर ठीक आहेत ना, का ते पण तुझ्यासारखेच आहेत, असं बी विचारलं जातं. तर ते ठीक आहे. तर असं आहे, आता आय होप तुम्हाला माझ्या बऱ्याच गोष्टींचं तुम्हाला उत्तरं मिळाली असतील. माझं एज्युकेशन आणि मी अगोदरपासूनच असे आहे का. आणि तुमचे अजून पण काही प्रश्न असतील ना तर नक्की विचारा मला. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये देतच असते. आता जस्ट मागाशीच एक मी व्हिडिओ केला, तर त्या व्हिडिओला मला एका ताईंची कमेंट आली होती. मग कमेंट आल्यावरती मी त्यांना रिप्लाय केला. तर त्यांनी कमेंट केली, तुम्ही किती छान आहात, तुम्हाला काय सुद्धा ॲटिट्यूड नाही, तुम्ही लगेचच रिप्लाय केला. मला खूप छान वाटलं आणि त्यांचं ते ऐकून कमेंट मला खूप छान वाटलं. तर असं असते, जे कोणी मला प्रश्न विचारतात ना त्यांचं मी रिप्लाय नक्कीच देत असते. आणि जरी नाही जमलं तर कमीत कमी लाईक तर करतच असते, कारण तुम्ही आहात म्हणून तर मी आहे. तुमच्या सपोर्टमुळे तर मी माझं एवढं म्हणजे असं धाडस होते की मी काहीतरी करायला लागले. तर असंच तुमचा सपोर्ट ना मला कायम राहू द्या. आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं असतील, तुमचे काही कमेंट्स असतील, प्रश्न असतील, म्हणजे कशा पण विषयी असतील, आता यूट्यूब विषयी असतील, चॅनल विषयी असतील, मॉनिटायझेशन विषयी असतील, चॅनल ओपन कसं करायचं, या सगळ्याविषयी जे तुमचे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं नक्की देईन. तर तुमचा हा आजचा माझ्याविषयीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. आणि असंच तुमचं प्रेम कायम राहू द्या. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.